शेगाव म्हटले की आठवतं शेगावचा आनंदसागर प्रकल्प। आनंदसागर सुरू झाले आहे हे तर सर्वांनीच ऐकले असेल, पण आनंदसागर पूर्णतः सुरू झाले आहे का? आनंदसागरमधील कुठले पॉईंट सुरू करण्यात आले? सध्या आनंदसागरमध्ये बघण्यासारखे काय याची उत्सुकता सर्वांनाच आहे। जर तुम्ही आनंदसागर यायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेगाव गेले आणि अख्ख्या महाराष्ट्रात फेमस असलेली शेगाव कचोरी मिस केली तर आपली ट्रिप अपुरीच। मंदिर परिसर व समाधीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आनंदसागरला। आनंदसागरमध्ये सध्या फ्री एंट्री आहे। आनंदसागरची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत असली तरी संध्याकाळी 4 नंतर प्रवेश बंद आहे। या भुयारी मार्गातून एंट्री करत मी आले आध्यात्मिक केंद्राकडे। आनंदसागरमधील हा पहिला पॉईंट भाविकांसाठी सुरू करण्यात आला आहे। विविध संतांच्या प्रतिकृती तुम्हाला या आध्यात्मिक केंद्रात बघायला मिळतील। आनंदसागरमध्ये 2च मंदिरे सध्या सुरू करण्यात आली आहे, श्री साक्षी गणेश मंदिर व शिव मंदिर। आध्यात्मिक केंद्रातून बाहेर पडताच समोर दिसते ते श्री गणेश मंदिर। आनंदसागरमधील जी 2 मंदिरे सुरू करण्यात आली त्यातील हे पहिले मंदिर श्री साक्षी गणेश मंदिर। याच मंदिराच्या मागच्या साईडला असलेला आनंदसागर लेक सुद्धा सध्या बंद आहे। आनंदसागर परिसरात बऱ्याच ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे काम सुरू आहे। आनंदसागरमधील आनंदसागर एक्सप्रेस नावाची ही मिनी ट्रेन सुद्धा सध्या बंद आहे। परिसरात बऱ्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे, त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकतो की भविष्यात आपल्याला काही नवीन गोष्टी सुद्धा आनंदसागरमध्ये बघायला मिळतील। आनंदसागरमध्ये सुरू करण्यात आलेले हे दुसरे मंदिर शिव मंदिर। आनंदसागरमध्ये सध्या हे 3च पॉईंट सुरू करण्यात आले आहे। आशा आहे की आनंदसागरमधील तो हलता ब्रिज, म्युझिकल फाउंटेन, ॲक्वेरियम, ध्यान मंदिर खूप लवकरच पहिलेसारखे सुरू होईल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा।